आपली कापी वांगी करूया आपण. याला कापून भरून घ्यायची. तर याला आधी पहिलं कट करून घेऊया. अशा ही पाडून घ्यायची. तर आता आपण पहिलं मीठ भरून घ्यायचं. काप केलेलं आहेत ना त्यात पहिल्यांदा मीठ भरायचं. छानपैकी असं भरून घ्यायचं मस्तपैकी. ह्यात मिरची बी भरून घ्यायची. आपल्याला मिरची पावडर भरून घ्यायची लगेच त्यात. एकदम छान हातून भरून घ्यायचं असं. त्याला सगळ्याला लागते. एकदम छानपैकी लावून ठेवायचे. भरून घेतलेले आहेत. आता आपण तवा ठेवून घेतला. गॅस चालू करून घ्यायचा. त्याला गरम होऊन देऊया चांगलं कडक जरा. आणि मग तेल टाकूया. एकदम छान असे काप होत्यात. खायला पण छान लागतात. एकदम भारी आणि कडक पण होत्यात. खुसखुशीत खायला एकदम मस्त पैकी. आता बघा हे तापलं की आपण करूया. तेल टाकून आपण घेतलेलं आहे. पसरून घ्यायचं तेल छानपैकी असं. आता ह्याच्यावर आपल्याला काप सोडून द्यायचे आहेत. एवढा टाकून देऊया. तर 2 मिनिटं याला आता आपण झाकून ठेवूया. म्हणजे होऊन जाते. लेले आहेत आता चांगल्या मऊ झालेल्या आहेत त्या. एका साईडनं तर पूर्णपणे झालेले आहेत मऊ. एकदम शिजत लगेच शिजत ती वाफेवर. त्याला काही वेळ लागत नाही. आता खालच्या साईडनं जरा होऊन देऊया आणि मग काढूया. तर झालेले आहेत एकदम पूर्णपणे आपल्या तयार झालेले आहेत. मऊ झार एकदम मऊ मऊ झाले शिजलेले. हे लगेच शिजतात हे अशी. तर आता ह्याला आपण काढून घेऊया. वांग्याचे काप तयार झालेले आहेत. आता त्याला आपण काढून घेतलेले आहेत. वास पण छान येतोय एकदम मस्त पैकी. त्याची काही टेन्शन नाही आता खायची कमी. आपले वांग्याचे काप झालेले आहेत. तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा. कसं लागतात कमेंट करून सांगा. पण नक्की तुम्हाला आवडणारे एकदम छान होत्यात. आणि वरण भात चपाती संगती खायला एकदम छान असतात. तर नक्की एकदा ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.